हॅलो फ्रेंड्स, तर आज केले आहेत मुशी फ्राय आणि रावसचं सार आणि भात। सर्वात आधी आता ही मुशी मी आणलेली आहेत, ते स्वच्छ आता धुवून घेतलेले आहेत, मी व्यवस्थित क्लीन केलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे त्यात आपण मीठ घालायचं आहे थोडंसं मॅरिनेशनसाठी। आता हे ठेवायचं आहे आपल्याला। इथे मी मदर रेसिपीजची जिंजर गार्लिकची पेस्ट यूज केलेली आहे, ती घालायची आहे आपल्याला। थोडीशी हळद घालायची आहे। हे आता आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे, थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे मॅरिनेशनसाठी। थोडीशी मी धना जिरा पावडर पण ॲड केलेली आहे, त्यात थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे। हे सर्व आता एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे मी। कोकम आगळ आपल्याला घालायचं आहे यामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी हे बेबी रावस आणलेले आहेत, छोटे रावस आणलेले आहेत, ते मी आता याचं सार करणार आहे आणि थोडीशी फ्राय पण करणार आहे। याच्यात थोडंसं आपल्याला आता मीठ घालायचं आहे। इथे पण मदर रेसिपीजची जिंजर गार्लिक पेस्ट घेतलेली आहे मी। थोडीशी हळद घालायची आहे, थोडीशी धना जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट आणि कोकम आगळ घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पण आपल्याला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे, 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेशन करून ठेवायचं आहे। इथे मी आता फिश फ्राय करण्यासाठी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। मुशी आता आपण फ्राय करायला घेणार आहोत, एक एक करून हे आपल्याला फ्राय करायला ठेवायचे आहे। तेल गरम करत ठेवलेलं आहे। हे इथे मी हे रावस फ्राय पण केलेले आहे आणि सार पण केलेलं आहे रावसचं। इथे मी हे फिश आता क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत। साराची रेसिपी मी आता पार्ट 2 मध्ये दाखवली आहे, तर तुम्ही चेक करू शकता। रेसिपी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।